राइट. ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पॉलिमर धडा चालू आहे आपला, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. ठीक आहे. यामध्ये आज आपण कंडेन्सेशन पॉलिमर पाहूया. ओके, क्लासिफिकेशन पण चालू आहे आपला बेस्ड ऑन वी आर डिस्कसिंग अबाउट द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हॉट, क्लासिफिकेशन based on polymerization mode, based on what, polymerization mode. पॉलिमरायझेशनच्या मोडच्या आधारावर क्लासिफिकेशन चालू आहेत आपले. ओके, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन पॉलिमरायझेशन मोड. पाहिला होता आपण ॲडिशनल पॉलिमरायझेशन पाहिला होता. आज आपण पाहूया कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. त्या दिवशी आपण टेरिलिन एक्झाम्पल पाहिला होता. फॉर एक्झाम्पल टेरिलिन कंडेन्सेशन पॉलिमरचा एक्झाम्पल पाहता होता आपण. टेरिलिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॅक्रॉन. याला दुसरं नाव आहे डॅक्रॉन. मायलॉर, ऑल्सो कॉल्ड ॲज मायलॉर, डॅक्रॉन. टेरिलिन इज व्हॉट, इट इज अ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. टेरिलिन, हाऊ इट इज ऑब्टेन्ड, आय टोल्ड यू दॅट द मोनोमर्स आर, दोन मोनोमर्स आहेत त्याच्यामध्ये. एक इथिलीन ग्लायकॉल असतो, इथिलीन ग्लायकॉल. ओके, आणि दुसरा असतो कोणता असतो, एक इथिलीन ग्लायकॉल आणि एक टेरेप्थॅलिक ॲसिड. वन इज द अदर इज द टेरेप्थॅलिक ॲसिड. इथिलीन ग्लायकॉल काय फॉर्म्युला आहे, इथिलीन ग्लायकॉल CH2OH. याला म्हणतो आपण इथिलीन ग्लायकॉल. टेरेप्थॅलिक ॲसिड काय फॉर्म्युला आहे, COOH. बेन्झिनला दोन ॲसिड असतील, COOH. बेन्झिनला, हा बेन्झिन. ओके, या बेन्झिनला दोन COOH, इकडून एक COOH आणि इकडून एक COOH. किती COOH आहेत, दोन COOH. मग हे जर आपण n नंबर ऑफ टाइम घेऊया आणि हा पण n नंबर ऑफ टाइम घेऊया, याच्यापासून पॉलिमर बनतो. तो आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. इट फॉर्म्स अ टेरिलिन. इट फॉर्म्स व्हॉट, टेरिलिन. टेरिलिन इज अ पॉलिइस्टर पॉलिमर. पॉलिइस्टर पॉलिमर, पॉलिइस्टर बनते याच्यामध्ये. बघा कसं, पॉलिइस्टर. एक ग्रुप इकडचा असाच राहणार, COOH. OH ग्रुप ऑफ, दिस इज व्हॉट, इथिलीन ग्लायकॉल. OH ग्रुप ऑफ इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉलचा OH ग्रुप अँड ॲसिड ग्रुप ऑफ टेरेप्थॅलिक ॲसिड. टेरेप्थॅलिक ॲसिडचा हा ॲसिड ग्रुप. टेरेप्थॅलिक ॲसिडचा कोणता ग्रुप, ॲसिड ग्रुप. ॲसिड ग्रुप ऑफ टेरेप्थॅलिक ॲसिड. ॲसिड ग्रुप COO, म्हणजे हा H आणि OH. OH ग्रुप ऑफ कोणाचा, इथिलीन ग्लायकॉलचा. आणि कोणता, ॲसिड ग्रुप ऑफ कोणाचा, टेरेप्थॅलिक ॲसिड. याला काय म्हणतात, टेरेप्थॅलिक ॲसिड. टेरेप्थॅलिक ॲसिडचा कोणता ग्रुप, ॲसिड ग्रुप. आणि OH ग्रुप कोणाचा, इथिलीन ग्लायकॉलचा. अंडरगो कंडेन्सेशन. हे दोन्ही कशामध्ये जातात, कंडेन्सेशन मध्ये जातात. अंडरगो कंडेन्सेशन, COO. आणि इकडे काय राहतो मग, हा गेला आता COO. बघा COO पर्यंत हा झाला COO, राईट. मग याच्या पुढे काय आहे, COO च्या पुढे CH2.
COOच्या पुढे हे लिहितो मी आता, हे लिहितो COO पर्यंत लिहिलं बघा इथं, COO पर्यंत दिसायला तसं. याच्या पुढे काय आहे CH2, याच्या पुढे काय आहे CH2, याच्या पुढे काय आहे OH. म्हणजे ही टर्म आली कोणती CH2COO. दिस टर्म इज अप टू n नंबर ऑफ टाइम्स. हा लिंकेज पॉलीइस्टर लिंकेज किती टाइम्स येतो n नंबर ऑफ टाइम येतो. दिस पॉलीइस्टर म्हणून याला काय म्हणावं पॉलीइस्टर. हा लिंकेज आहे CO. कंडन्सेशन कोणाचा कंडन्सेशन होतो इथिलीन ग्लायकॉलच्या OH ग्रुपचा. आणि ॲसिड ग्रुप कोणाचा टेरेप्थॅलिक ॲसिडचा ॲसिड ग्रुप. कंडन्सेशन टू फॉर्म पॉलीइस्टर लिंकेज. याच्यामध्ये एक लिंकेज बनते कोणती लिंकेज पॉलीइस्टर लिंकेज बनते. आलं लक्षात. सोपी आहे. रिॲक्शन कळाली. कंडन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडन्सेशन काय म्हणतो आपण याला पॉलिमरायझेशन. दोन मोनोमर कोणते मोनोमर म्हणतो आपण ते पण माहिती आहे तुम्हाला. कोणता आहे दोन मोनोमर. एक टेरेप्थॅलिक ॲसिड आणि दुसरा इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉलचा कोणता ग्रुप OH ग्रुप. टेरेप्थॅलिक ॲसिडचा कोणता ग्रुप ॲसिड ग्रुप. समजलं का बघा इथपर्यंत पहिली पायरी कळाली. आलं लक्षात. येस नो समजलं पहिली पायरी समजली का नाही. येस ठीक आहे. हां ओके सोपा आहे हा धडा. हां पहिली पायरी कळाली सर्वांना. आता काय होते याच्या पुढे इन द नेक्स्ट स्टेप. हे झालं पॉलिमर तयार झालं. हे याची थेरी आहे पुढे अजून कंडन्सेशन पॉलिमरायझेशनची थेरी. ओके याच्यात काय होतो अजून कशामध्ये कंडन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये काय होतो. व्हॉट इज कंडन्सेशन पॉलिमर. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ polymer. Process of formation of polymer. Process of formation of polymer is called as polymerization. What is polymerization? Process of formation of polymer. Polymerization. So what is condensation polymer? लक्ष द्या इकडं. What is condensation polymer? Process of formation of polymer from polyfunctional. फ्रॉम कशापासून बनते पॉलीफंक्शनल मोनोमर. पॉलीफंक्शनल मोनोमर असतात त्याच्यात. पॉलीफंक्शनलला मोनोमर. ओके तर या पॉलीफंक्शनल मोनोमरचं काय करायचं कंडन्सेशन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर फ्रॉम पॉलीफंक्शनल मोनोमर्स. ओके बाय काय करणे याचं कंडन्सेशन. बाय कंडन्सेशन ऑफ पॉलीफंक्शनल मोनोमर. याच्यात रिमूव्ह होतो. काय रिमूव्ह होतो -H2O. याच्यात प्रोडक्ट काय येतो +H2O. म्हणजे लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स. विथ द लॉस होतो याच्यात बघा कोणाचा लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स. छोटे छोटे मॉलिक्यूल लॉस होतात. लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्यूल लाईक वॉटर HCl मिथेनॉल. हे सगळे कसे आहेत छोटे मॉलिक्यूल आहेत. वॉटर HCl मिथेनॉल अमोनिया NH3 अमोनिया हे मॉलिक्यूल लॉस होतात. कशामध्ये कंडन्सेशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशन पण पाहिला होता आपण. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर फ्रॉम मोनोमर ॲडिशन ऑफ मोनोमर विदाउट लॉस. याच्यात काय म्हटलं होतं आपण विदाउट लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. परंतु इथं काय होतो स्मॉल मॉलिक्यूल लॉस होतात. विथ द लॉस ऑफ कोणाचा लॉस होतो स्मॉल मॉलिक्यूलचा लॉस होतो. छोट्या मॉलिक्यूलचा लॉस होतो. त्याला काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट कंडन्सेशन पॉलिमरायझेशन. डेफिनेशन येते फक्त कधी कधी एवढंच उत्तर लिहायचं डेफिनेशन आली. व्हॉट इज कंडन्सेशन पॉलिमरायझेशन. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर. इथपर्यंत तर माहिती आहे तुम्हाला. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर फ्रॉम कशापासून होतो फ्रॉम पॉलीफंक्शनल मोनोमर्स. मोनोमरमध्ये सुद्धा फंक्शनल ग्रुप पॉलीफंक्शनल ग्रुप असतात. बाय कंडन्सेशन विथ द लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. बाय कंडन्सेशन यांचा स्मॉल मॉलिक्यूल लॉस होतात त्याच्यात
स्मॉल मॉलिक्यूल कोणते, लाईक वॉटर, अमोनिया, मिथाइल अल्कोहोल, दॅट इज मिथेनॉल, NH3, हे काय होतात, लॉस होतात. इज कॉल्ड एज कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. नाउ इन कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आता अजून काय होतो की प्रत्येक स्टेपला, कंडेन्सेशन स्टेप्स मध्ये इन ईच स्टेप द मोनोमर इज ॲडेड. ओके, त्याच्यामध्ये काय होत राहतो आता, ग्रोइंग चेनला, द चेन इज ग्रोइंग. ओके, द चेन इज व्हॉट, ग्रोइंग बाय ॲडिशन ऑफ मोनोमर. काय ॲड करत राहतो आपण, मोनोमर ॲड होत राहतात याच्यामध्ये. ओके, द चेन इज ग्रोइंग बाय ॲडिशन ऑफ मोनोमर इन एव्हरी स्टेप. ओके, याच्यामध्ये एक स्टेप नाही, असे लॉट्स ऑफ स्टेप होतात, कंटिन्युअस कंडेन्सेशन स्टेप इन नंबर ऑफ और लॉट्स ऑफ इन अ नंबर ऑफ कंडेन्सेशन स्टेप्स. कंडेन्सेशन स्टेप खूप होतात. कंडेन्सेशन स्टेप, एक मोनोमर एक स्टेप, 2 मोनोमर 2 कंडेन्सेशन स्टेप, 10 मोनोमर 10 कंडेन्सेशन स्टेप. पॉलिमर नंबर ऑफ टाइम्स, नंबर ऑफ कंडेन्सेशन स्टेप्स. कोण होतो, चेन इज ग्रोइंग. ही चेन काय होत राहते, ग्रोथ होत राहते, चेन ग्रो होत राहते. द चेन इज ग्रोइंग बाय कशाने, ॲडिशन ऑफ कोणाची होत राहते, मोनोमर ॲड करत राहतो आपण. ओके, in number of condensation step, therefore it is also called as step growth polymerization. म्हणून यालाच काय म्हणतात, therefore step growth. कंडेन्सेशन स्टेप्सच्या प्रत्येक स्टेपला होते म्हणून इट इज कॉल्ड एज स्टेप ग्रोथ. स्टेप काय करते, ही ग्रोथ करते. स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन, यालाच म्हणून काय म्हणतात, इट इज स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. कोण, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. स्टेप ग्रो होतो, प्रत्येक वेळी स्टेप ग्रोथ होतो. केव्हापर्यंत होतो, अंटिल अ हाय मॉलिक्युलर पॉलिमर इज ऑब्टेन्ड. टिल हाय मॉलिक्युलर, एक मोठा मॉलिक्यूल बनत नाही जोपर्यंत, हाय मॉलिक्यूल पॉलिमर, हाय मॉलिक्युलर पॉलिमर इज फॉर्मड. हाय मॉलिक्यूलचा पॉलिमर काय होऊन जातो, फॉर्म होऊन जातो. तोपर्यंत यांची ॲडिशन चालत राहतात, चेन ग्रो होत राहते. नंबर ऑफ कंडेन्सेशन स्टेप्स, कंडेन्सेशन स्टेप परत परत घडत असतात आणि शेवटी काय बनतो, स्टेप ग्रोथ होत राहते. प्रत्येक वेळी स्टेप वाढत राहते, एक स्टेप झाली दुसरी स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. मोठा काय बनतो, पॉलिमर. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर फ्रॉम पॉलिफंक्शनल मोनोमर्स बाय कंडेन्सेशन विथ मोनोमर्स. कोणासोबत होतो, बाय मोनोमर्सची कंडेन्सेशन होते विथ द लॉस ऑफ स्मॉल मॉलिक्यूल. लॉस ऑफ कोणाचा होतो, स्मॉल मॉलिक्यूल लॉस होतो. याच्यामध्ये लॉस होतो, त्याच्यामुळे इलेमेंटल कंपोजिशन याच्यात राहणार का, सेम नाही राहणार. आपण ॲडिशनल पॉलिमरमध्ये म्हटलं होतं इलेमेंटचा कंपोजिशन मोनोमरचा आणि रिपीटिंग युनिटचा, तर याच्यामध्ये सेम राहणार नाही. तर हा झाला कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, दुसरा प्रकार. तिसरा प्रकार पाहूत आपण, कोणता, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन झाला. त्यानंतर पाहूत रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. हा कळाला, हा कळाला का सांगा, पुढे जाऊ. रिंग ओपनिंग तिसरा पाहूत. त्यानंतर आता रिंग ओपनिंग समजलं, यस. ओके, रिंग ओपनिंग पाहूत आता. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. द थर्ड टाइप नाउ विल सी. सगळे मोडच्या आधारचे आहे. मोड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कशावर आहे, मोड. याचे पण नोट्स आहेत, या चॅप्टरचे नोट्स देतो मी तुम्हाला. काल पेपर दिले का, टेस्ट दिले कालचे, पेपर पाठवला तुम्हाला, क्वेश्चन पेपर दिला का, क्वेश्चन पेपर पाठवलं तुम्हाला, पेपर दिलं काल, पेपर झाला का, अल्कोहोल फिनॉलचा टेस्ट झाली, नो, आज द्या मग टेस्ट, पेपर काढला तुमचा, राईट. त्यानंतर तिसरा आहे मोडवर आधारलेला आहे. कशावर आहे, मोडवर. मोडवर आधारलेला तिसरा प्रकार आहे रिंग ओपनिंग. काय म्हणावं याला आता, रिंग ओपनिंग. रिंग ओपन करायचं आपल्याला, रिंग ओपनिंग पॉलिमर. रिंग ओपन करणे, दॅट इज कॉल्ड एज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ठीक आहे.
तर यामध्ये काय होतो आता, इन दिस पॉलिमरायझेशन ओपनिंग ऑफ रिंग टेक्स प्लेस. सोपा आहे. फॉर एक्झाम्पल कसा, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम एक मोनोमर आहे, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. ओके, रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, पॉलिमरायझेशन हे पण काय, सगळे पॉलिमरायझेशन. सो इन विच द प्रोसेस ऑफ what it is the sorry, what is polymerization म्हणजे काय, it is the formation of polymer, right? ring opening म्हणजे काय होते, formation of polymer by opening the ring. ring open होतो. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम कसा असतो बघा, हा इथं असतो NH, इथं असतो C डबल बॉन्ड, राईट, C डबल बॉन्ड. त्यानंतर असा 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 असा, हे 1 2 3 4 5 6 7 आणि किती व्हायले, 8 व्हायले. तर आपल्याला 7च बनवायचे. ओके, 7च कसं बनवता येईल, 7 मेंबर रिंग बनवायचं. 7 बघा आता, 1 2 3 हा 4 5 6 7, 7 मेंबर रिंग बनवायचं. 7 मेंबर, त्याला म्हणतात एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एप्सिलॉन माहिती आहे ना तुम्हाला, एप्सिलॉन, एप्सिलॉन माहिती आहे ना, एप्सिलॉन, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. याला काय म्हणतात, अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, ओमेगा, एप्सिलॉन. मग हे काय बनते, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. काय म्हणावं याला, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. कोणता कॅप्रोलॅक्टम, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. रिंग आहे बघा. आता हे काय, रिंग. या रिंगला आपल्याला तोडायचं, रिंग ओपनिंग. हे रिंग आपण काय करू आता, ओपन करू, रिंग ओपनिंग. सो रिंग ओपनिंग कशी होईल, NH बघा, इकडे काय आहे, हा बॉन्ड NH, त्याला 1 2 3 4 5 5 CH2 आहे. काय नाही म्हणजे काय असतो, CH2 असतो. किती CH2 आहेत, 1 2 3 4 5 CH2. इथे काय आहे, NH, आणि याच्या पुढे काय आहे, C डबल बॉन्ड. हे किती नंबर ऑफ टाइम बनते, N नंबर ऑफ टाइम. हा जर N घेतला आपण तर N बनतो. त्याला म्हणतात नायलॉन 6. हे तयार झालं, याचं नाव काय, नायलॉन 6. नायलॉनचा पॉलिमर आहे नायलॉन 6, नायलॉन 6. जसं आपण टेरिलिन पाहिला होता आताच, टेरिलिन. हा आहे कोणता आहे, नायलॉन 6. त्याच्यात काय होते, पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस. कसं होते पॉलिमरायझेशन, पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस बाय ओपनिंग ऑफ रिंग. रिंग ओपन होतो याच्यात, रिंग काय करायचा, ओपन करायचा. त्याला स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस कॅटलिस्ट लागतो. इट इज कॅटलाइज्ड बाय स्ट्रॉंग ऍसिड और बेस. स्ट्रॉंग ऍसिड लागतो किंवा कोण लागतो, बेस लागतो याला, कॅटलिस्ट. इट इज कॅटलिस्ट बाय स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस. बेस किंवा ऍसिड असला तर रिॲक्शन घडते बघा, किती इंटरेस्टिंग. स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस कॅटलिस्ट लागतो याला, कॅटलिस्ट. आता हे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन सारखं आहे, कोणासारखं, ॲडिशन पॉलिमरायझेशन. हा कळालं, एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम कळाला का, पहा. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम कसा काढायचा, रिंग 7 मेंबरचा रिंग काढायचा, 7. आणि इथं काय असतो, NH आणि CO. NH आणि काय असतो, CO. हे रिंग कंपाऊंड असतात अशी काही. कोणते, त्याला लॅक्टम म्हणतात, लॅक्टम. इट इज कॉल्ड ॲज लॅक्टम. तर रिंग कंपाऊंड कोणते, लॅक्टम किंवा लॅक्टोन. हे रिंग असते, रिंग म्हणजे काय म्हणतात त्याला, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्लोज चेन. चेन बंद असते, हा, क्लोज चेन.
लॅक्टम असतात काही, काही लॅक्टोन, याला लॅक्टम म्हटलं आपण, लॅक्टम, लॅक्टोन किंवा सायक्लिक इथर्स किंवा सायक्लिक इथर पण असतात. सायक्लिक इथर्स सुद्धा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन करतात. काय करतात? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ही कॅटलाइज होते बाय कशाने? स्ट्रॉंग ऍसिड और बेस. इज कॅटलाइज्ड बाय स्ट्रॉंग ऍसिड और बेस. 7 मेंबरचा असा फॉर्म्युला लिहायचा, NH आणि CO. हे NH बघा इकडे आला, हा NH आणि हा काय? CO. हा काय आला इकडं? CO. मधात काय? CH2 5 टाइम्स आहे. CH2 कसे? 1 2 3 4 5, हे 5 वेळा CH2 आले. इथे काय नाही म्हणजे काय असतो? कार्बन. आणि याला किती हायड्रोजन? 2. कार्बन 2 हायड्रोजन, कार्बन 2 हायड्रोजन, कार्बन 2 हायड्रोजन, कार्बन 2 हायड्रोजन. CH2 1, CH2 2, CH2 3, CH2 4 आणि CH2 5. 5 CH2 NH आणि CO. ओपन झाली रिंग. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, म्हणून याला काय म्हणायचं? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. लॅक्टम, लॅक्टोन, सायक्लिक इथर्स. एक्झाम्पल याचे कोणते? लॅक्टम, लॅक्टोन, सायक्लिक इथर बनवतात. काय बनवतात? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ही रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन ॲडिशन पॉलिमरायझेशन सारखंच असते. इट इज सिमिलर टू कोणासारखी असते? ॲडिशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशन जे की आपण पहिला पाहिला होता. ॲडिशन पॉलिमरायझेशन काय होते याच्यामध्ये? इन विच द इलेमेंटल कॉम्पोजिशन म्हणजे इलेमेंटचा कंपोजिशन. इलेमेंटल कंपोजिशन is same as that of elemental composition elemental composition is same as that of कोणासारखा असतो? same as that of additional polymerization. पण कोणाचा असतो पहा? elemental composition of monomers. elemental composition of repeating unit. पहिलं repeating unit, elemental composition of repeating unit is same as that of monomer. कोणासारखा असतो? मोनोमर. का असतो बघा? का असतो? सोपं उत्तर आहे याचा. कारण याच्यात लॉस होतो का? ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये नो लॉस म्हणजे प्रमाण कसं असणार? इलेमेंटल कंपोजिशन म्हणजे इलेमेंटचं प्रमाण. इलेमेंटचं काय? प्रमाण. इलेमेंटचं प्रमाण समान असणार. का? नो लॉस. काही लॉस झाला तर रिपीटिंग युनिट आणि मोनोमर दोन असतात. एक रिपीटिंग युनिट असतो इकडं आणि इकडं मोनोमर. प्रमाण सारखा नसेल, है की नाही? प्रमाण केव्हा सारखा असेल? लॉस नाही झाला तर. नो लॉस झाला तर एकाचं जास्त आणि एकाचं कमी होऊन जाते. मग त्याच्यामुळे इन विच द इलेमेंटल कंपोजिशन रिपीटिंग युनिट इज सेम ॲज दॅट ऑफ कोणासारखा असतो? मोनोमर सारखा असतो. किती सोपा आहे बघा. अँड वन मोर थिंग, याच्यात आणखीन याच्यात काय होतो की ॲडिशन पॉलिमरायझेशन मध्ये आपण काय म्हटलं? चेन ग्रोइंग चेन होत राहते. ग्रोइंग चेन, राईट? चेन ग्रोइंग होते, चेन ग्रोइंग. बट ॲडिशनल पॉलिमरायझेशन फरक काय दोघांमध्ये? रिंग ओपनिंग आणि ॲडिशनल. बट ॲडिशनल पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस रॅपिडली. काल म्हटलं होतं आपण, रॅपिड होते, फास्ट होत राहते. बट ॲडिशनल पॉलिमरायझेशन टेक्स प्लेस रॅपिडली. ॲडिशनल पॉलिमरायझेशन कसा होतो? फास्ट होतो, रॅपिडली होतो. बट इट टेक्स प्लेस. रिंग ओपनिंग कसा होतो? परंतु रिंग ओपनिंग टेक्स प्लेस बाय addition of single step. by addition of single step होत राहते ऍड. बाय ॲडिशन ऑफ कोणाचे होते? सिंगल स्टेप.
not larger molecule or single unit, addition of single unit, एक युनिट, मोनोमरची युनिट असते माहिती आहे तुम्हाला, मोनोमरची युनिट, सिंगल युनिट ॲड होतो, नॉट लार्जर युनिट. लार्जर युनिट ॲड होते का? होत नाही. नॉट लार्जर युनिट टू द ग्रोईंग चेन, टू कोणाला? टू द ग्रोईंग चेन. चेन ग्रोथ होत राहते, आपली चेन वाढत राहते, तर या ग्रोईंग चेनला सिंगल मोनोमर ॲड होतो. ग्रोईंग चेनला नाही दिसतं, क्लिअर नाही दिसते, क्लिअर नाही दिसते बघा. हा पॉईंट काय बोललो मी, परत पहा. दोघांमध्ये फरक काय आहे? ॲडिशन पॉलिमर आणि रिंग ओपनिंगमध्ये. रिंग ओपनिंग टेक्स प्लेस रॅपिडली, काल बोललो तुम्हाला. ॲडिशनल पॉलिमर कसा होतो? रॅपिडली होतो, रॅपिडली होतो ना. आणि रिंग ओपनिंग कसा होतो? बाय ॲडिशन ऑफ सिंगल युनिट, बाय ॲडिशन ऑफ सिंगल युनिट और स्मॉलर युनिट, नॉट लार्जर युनिट. कसे युनिट होतात? स्मॉलर युनिट ॲड होतात, मोठे युनिट ॲड होत नाहीत. कोणाला? ग्रोईंग चेनला. कोणाला? ग्रोईंग चेनला. ही ग्रोईंग चेन आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण? देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? देअरफॉर इट इज रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. म्हणून याला काय म्हणतो आपण? कोणती पॉलिमरायझेशन आहे? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. नॉट अ व्हॉट? नॉट अ टेक्स प्लेस रॅपिडली. ही रॅपिडली होते. आणि ग्रोईंग चेनला ॲडिशन ऑफ सिंगल युनिट, एक युनिट ॲड करत नाही, नॉट लार्जर युनिट. लार्जर युनिट ॲड करायचं नाही. कोणाला? टू द ग्रोईंग चेनला. आता हे सारखं आहे, कोणासारखं आहे? इट इज सिमिलर टू ॲडिशन पॉलिमरायझेशन. आणखीन हे परत सारखं झालं मग. आता इट इज ऑल्सो सिमिलर, इट इज ऑल्सो सिमिलर टू कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ऑल्सो सिमिलर टू कोणासारखं झालं मग? कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन सारखं पण आहे हे. का? बिकॉज याचं कारण आहे, बिकॉज द चेन स्टेप, काय होते याच्यामध्ये? स्टेप ग्रोथ होते. कोणाची? चेंज. ड्यू टू स्टेप ग्रोथ ऑफ चेन. चेनची काय होते? स्टेप ग्रोथ होते, एक पायरी ग्रोथ होते. स्टेप ग्रोथ काय होते? स्टेप ग्रोथ ऑफ चेन. स्टेप ग्रोथ ऑफ चेन. तर हा फरक आहे बघा दोघांमध्ये. ॲडिशन पॉलिमर, कंडेन्सेशन आणि रिंग ओपनिंग. हा तिसरा जो रिंग ओपनिंग आहे तो दोघांसारखा आहे. ॲडिशनल पण सारखा आहे आणि कंडेन्सेशन पण सारखा आहे. काय? कारण ॲडिशनमध्ये इलेमेंटल कंपोजिशन सेम असतो, रिंग ओपनिंगमध्ये सुद्धा इलेमेंटल कंपोजिशन सेम असतो. आणि हे रिंग ओपनिंग परत सारखं आहे. कोणासारखं? कंडेन्सेशन सारखं आहे. का आहे? तर कंडेन्सेशनमध्ये स्टेप ग्रोथ होते, ठीक नाही? कंडेन्सेशन स्टेप, एव्हरी कंडेन्सेशन स्टेपला काय होत राहते? चेन ग्रो होत राहते, म्हणून त्याला आपण काय म्हटलं? स्टेप ग्रोथ म्हटलं तिथं. स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. आणि हे पण काय? स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. स्टेप ग्रोथ चेनची झाल्यामुळे काय म्हणतात त्याला? स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. बोथ आर द स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. हा आहे दोघांमधला काय? दोघांमधला. कोणामधला आणि कोणामधला? ॲडिशन मधला पण आणि कंडेन्सेशन मधला पण. हे झालं तिसरा प्रकार. रिंग ओपनिंग संपला. हा काय? इट इज अ रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता पाहू नेक्स्ट पॉईंट, क्लासिफिकेशन दुसरा बोलत. सोपा आहे, थेरी आहे याची, पण केमिस्ट्री वेगळी आहे याच्यात. हां, याची केमिस्ट्री समजून घ्या. पॉलिमर धड्याची बी केमिस्ट्री आहे काहीतरी. ओके, आलं लक्षात? इथपर्यंत समजला का? ओके, येस, नो, नाही समजलं?
इथपर्यंत समजला का रे? नाही? नेक्स्ट पॉईंट पाहू, क्लासिफिकेशन ऑफ, समजला? हां ठीक आहे. खरवडे, येस. हे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कोणावर आहे? पॉलिमरायझेशन मोडवर होता. आता पाहतो आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. सोर्स झाला होता पहिला. आता पाहू फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स. पण कोणते? इंटरमॉलिक्युलर फोर्स. पहिला काय पाहिला होता आपण? सोर्स. दुसरा स्ट्रक्चर है ना. पहिला सोर्स, दुसरा स्ट्रक्चर, तिसरा मोड, चौथा फोर्स. फोर्सच्या आधारावर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. याचे परत प्रकार आहेत. पहिला प्रकार पाहतो आपण इलास्टोमर्स. इलास्टोमर, फायबर इलास्टोमर याचे प्रकार आहेत. इलास्टोमर, पहिला प्रकार काय म्हणालो मी? इलास्टोमर. पहा पहिला प्रकार कोणता चालू आहे आपला? इलास्टोमर. इलास्टोमर म्हणजे काय? सर्वात आधी फिजिक्सला इलास्टिसिटी धडा आहे तुम्हाला. इलास्टिसिटी, व्हॉट इज इलास्टिसिटी? इलास्टिसिटी इज अ प्रॉपर्टी. Elasticity is a property by which a substance stretched. Substance काय होतो? स्ट्रेच होतो. Elasticity is property by which substance is stretched. Substance एखादा पदार्थ काय होतो? Substance is stretched. स्ट्रेच म्हणजे ताणलं जातं पदार्थ. Substance is stretched by, कशाने होते? स्ट्रेच्ड बाय एक्सटर्नल फोर्स. आपण फोर्स लागू त्याला. बाय एक्सटर्नल फोर्स, बाह्य फोर्स. आणि फोर्स सोडून दिला तो परत काय होतो? रिगेन होतो. सबस्टन्स इज स्ट्रेच्ड बाय एक्सटर्नल फोर्स अँड रिगेन अँड रिफॉर्म और रिगेन और रिस्टोर करतो. पहा काय रिस्टोर करतो? रिस्टोर ओरिजिनल पोझिशन. रिस्टोर ओरिजिनल पोझिशन और ओरिजिनल शेप. ओरिजिनल शेप घेऊन टाक. रिस्टोर ओरिजिनल शेप बाय रिलीजिंग द अप्लाइड फोर्स. जो फोर्स आपण अप्लाय करतो, अप्लाइड फोर्स काढून टाकला आपण तर पदार्थ काय करतो? पदार्थ सर्वात आधी स्ट्रेच होतो. कशाने स्ट्रेच होतो? बाय एक्सटर्नल फोर्स. सबस्टन्स इज स्ट्रेच्ड बाय एक्सटर्नल फोर्स अँड रिस्टोर ओरिजिनल शेप. आणि काय करतो? ओरिजिनल शेप रिस्टोर करतो. पूर्वव्रत. रिस्टोर म्हणजे काय? परत. पूर्व पोझिशन, पूर्ववत. व्हॉट इज इलास्टिसिटी? हे फिजिक्स मध्ये येणार तुम्हाला परत. इलास्टिसिटी काय असते? इट इज अ प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीनुसार काय होतो? सबस्टन्स इज स्ट्रेच्ड. सबस्टन्सला ओढलं जातं बाय एक्सटर्नल फोर्स. हे ओरिजिनल शेपमध्ये एक्सटर्नल फोर्स अँड रिस्टोर. व्हॉट रिस्टोर? ओरिजिनल शेप रिस्टोर करतो बाय रिलीजिंग द अप्लाइड फोर्स. काय काढला आपण? रिलीज करणे. बाय रिलीजिंग अप्लाइड फोर्स. अप्लाइड फोर्स काढून टाकला तर पॉलिमर असतात असेच. इलास्टोमर्स आर द पॉलिमर. आपले जे रबर असतात, रबर, पुस्तकात आकृती चांगली टाकलेली आहे बघा. रबर जे नोटाला बांधायचे असतात ना, रबर. ओके, नोटाला रबर बँड, केसाला पण जे रबर लावतात, रबर. सो इलास्टोमर्स आर इलास्टिक पॉलिमर्स. इलास्टोमर्स काय असतात? इलास्टोमर्स आर इलास्टिक पॉलिमर्स. इलास्टिक, नॉट प्लास्टिक. प्लास्टिक बी असते, इलास्टिक बी असते. इलास्टोमर्स आर इलास्टिक पॉलिमर्स. बघा कसे पॉलिमर आहेत ते? इलास्टिक पॉलिमर्स. इलास्टोमर्स आर इलास्टिक पॉलिमर्स. व्हॉट इज इलास्टिसिटी? कळालं आता? इलास्टोमर्स आर इलास्टिक पॉलिमर्स.
याच्यामध्ये काय असते, दे आर हेल्ड टुगेदर बाय वीक फोर्सेस असतात याच्यामध्ये. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कशावर आधारलेला आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. दे आर हेल्ड टुगेदर बाय इलास्टोमर्स आर इलास्टिक पॉलिमर्स इन विच, याच्यामध्ये काय असते, इन विच वीक intermolecular forces, weak intermolecular forces like वंडरवॉल फोर्सेस. वीक फोर्सेस कोणते असतात, लाईक वंडरवॉल एक प्रकारचं फोर्स आहे. सॉरी, हे काय एक प्रकारचं फोर्स आहे, लाईक कोणता, वीक वंडरवॉल्स फोर्सेस. वीक कोणते फोर्स आहे ते, वंडरवॉलचे फोर्स. इन विच वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस लाईक वंडरवॉल्स फोर्सेस. वंडरवॉल फोर्सेस मुळे काय होते, फोर्स आला की तो काय करतो की स्ट्रेच होतो. फोर्सेस स्ट्रेच करतात, कोणाला स्ट्रेच करतात, स्ट्रेच द पॉलिमर. स्ट्रेच कोणाला करतात, पॉलिमरला. हे स्ट्रेच करणे म्हणजे आपण इथं म्हटलं होतं तुम्हाला डेफिनेशन मध्ये, स्ट्रेच करणे म्हणजे ओढणे. पॉलिमरला स्ट्रेच करतात. तर या पॉलिमर मध्ये काही क्रॉस लिंकिंग असतात, चेन मध्ये क्रॉस लिंकिंग असतात. द क्रॉस लिंकिंग बिटवीन द चेन मधले क्रॉस लिंकिंग काय करतात, रिॲक्ट टू ओरिजिनल शेप. परत ओरिजिनल शेपला आणून सोडतात. ओरिजिनल शेप, इलास्टिक ओढला सोडला, परत काय होतं, ओरिजिनल शेप. क्रॉस लिंकिंग बिटवीन द चेन रिॲक्ट टू ओरिजिनल शेप. ओके, कोण, क्रॉस लिंकिंग बिटवीन द चेन मधले काय करतात, रिॲक्ट टू ओरिजिनल शेप. या फोर्समुळे काय होतो, पॉलिमर स्ट्रेच होऊन जातो. त्याच्यामध्ये फोर्स असतो कोणता, वीक वंडरवॉल. रबरला आपण ओढलं असं रबर, तर तो का ओढला जातो, कारण वंडरवॉल फोर्सेस असतात. वंडरवॉल, दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स जे असतात त्याला काय म्हणतो आपण, वंडरवॉल फोर्सेस. द क्रॉस लिंकिंग बिटवीन द चेन रिॲक्ट द ओरिजिनल शेप. क्रॉस लिंकिंग जी चेनच्या मधातली क्रॉस लिंकिंग असते, आणि त्या क्रॉस लिंकिंग मुळे काय होतो की रिॲक्ट टू ओरिजिनल शेप, तो त्याच्या ओरिजिनल शेपला येऊन जातो. कोण, इलास्टोमर्स, ओरिजिनल शेप. ओके, तर ही आहे इलास्टिक पॉलिमर्स. याचे एक्झाम्पल्स आहेत. इलास्टिक पॉलिमर्सचे एक्झाम्पल दॅट आर द एक्झाम्पल्स आर निओप्रीन. मी मागे म्हटलं तुम्हाला निओप्रीन, नॅचरल रबर जे म्हणायला होतं ना आपण, निओप्रीन. द एक्झाम्पल्स आर निओप्रीन, बुनायस, बुनायस आणि काय असतो, बुनायन. हे आपण पुढे पाहणार आहोत. बुनायस काय असते, बुनायन काय असते. बुनायस आणि काय, बुनायन, निओप्रीन, हे सगळे काय आहे ते, इलास्टोमर्स. बुनायन, बुनायस, निओप्रीन. ओके, सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ, कोणाचे एक्झाम्पल आहे ते, इलास्टोमर. हे प्रत्येकी आपण परत पाहणार आहोत. निओप्रीन काय, बुनायस काय, बुनायन काय, डिटेलमध्ये पाहू. तर आज थांबूत आपण अशा प्रकारे. हे सगळे काय झालेत, तिसरा आपला प्रकार चालू आहे आता. कोणाच्या आधारावर आहे हा प्रकार, तिसरा फोर्सच्या आधारावर. इलास्टोमर संपला. हा हे प्रकार आहे बेस्ड डाऊन कशावर आहे ते, फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. लक्षात ठेवा, कशाच्या आधारावर आहे, मोड संपला आपला, मोड संपला. हे कशाच्या आधारावर आहे, फोर्स. ओके, हां, फोर्सच्या आधारावर आहे. रबर पण असतो, व्होल्कनायझ्ड रबर, ते पण डिटेल आपण पाहणार आहोत. फोर्सच्या आधारावर, याला काय म्हणतो आपण, फोर्सच्या आधारावर आहेत हे, राईट. आणि काय आहेत, फोर्सच्या आधारावर आहेत, फोर्स. हां, क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. इट इज बेस्ड ऑन व्हॉट, फोर्स. ओके, इलास्टोमर्स इज बेस्ड ऑन व्हॉट, फोर्स. तर हे सगळे इलास्टोमर्स काय असते, इन विच वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स, लाईक कोणता असतो याच्यामध्ये, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणता आहे, वंडरवॉल फोर्सेस.
स्ट्रेच द पॉलिमर, पॉलिमरला काय करतात, स्ट्रेच करतात. पण त्यांच्या चेनमध्ये जी क्रॉस लिंकिंग असते, आपण मागे म्हटलं होतं क्रॉस लिंकिंग असते नेटवर्क, क्रॉस लिंकिंग बिटवीन द चेन रिॲक्ट करतात, कोणाला ओरिजिनल शेपला आणतात. द एक्झाम्पल्स आर निओप्रीन, निओप्रीन रबर असते निओप्रीन, बुनायस, बुनायन, व्होल्कॅनाइज्ड रबर पण असते, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट, व्होल्कॅनाइज्ड रबर. व्होल्कॅनाइज्ड रबर, व्होल्कॅनाइज काय असते हे पण आपण प्रक्रिया पाहणार आहोत. सल्फर ॲड करतात रबरमध्ये, सल्फर जर ॲड केला तर याला म्हणतात व्होल्कॅनाइज्ड रबर इज ऑल्सो इलास्टोमर. रबर इलास्टोमर म्हणजे काय असतात, सगळे रबर्स. ओके, विल स्टॉप हिअर टुडे. डाऊट कोणाला, डाऊट काय, डाऊट्स, एनीबडी हॅव डाऊट्स? नो डाऊट, नो. शिंदे समजलं? राईट. संजय डुकरे समजलं? नो डाऊट, नाही समजलं? डाऊट, नो डाऊट. ओके. ईश्वर समजलं? हो. ओके, थांबूत आज आपण, बाकीचं पण उद्या पाहू.